त्यांचे दर्शन घेतले. भगवानांचे दर्शन घेऊन त्यांनी नम्रपणे स्तुती केली. नारद म्हणाले, हे प्रभो, आपण अनंत शक्तिमान आहात, सर्व जगाचे कारण आहात. आपणच सृष्टीची उत्पत्ती, पालन आणि संहार करता. माझा नमस्कार स्वीकारा. त्यानंतर नारद मुनींनी आपला प्रश्न विचारला. हे भगवान, मृत्यूलोकात सर्व लोक आपल्या कर्मामुळे दुःख भोगत आहेत. जर आपल्या कृपेने एखादा उपाय असेल तर तो मला सांगा, ज्यामुळे लोकांची दुःखे दूर होतील आणि त्यांना सुख प्राप्त होईल. भगवान विष्णूंनी नारदांना सांगितले, हे नारद, लोकांवर कृपा करण्यासाठी एक अत्यंत श्रेष्ठ व्रत आहे. हे व्रत केल्याने सर्व दुःखांचा नाश होतो आणि सर्व प्रकारचे सुख प्राप्त होते. हे व्रत म्हणजे सत्यनारायण व्रत आहे. हे व्रत अत्यंत पवित्र आणि पुण्यदायी आहे. जो मनुष्य श्रद्धा आणि भक्तीने हे व्रत करतो त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. तो शेवटी मोक्ष प्राप्त करतो. हे व्रत कोणत्याही दिवशी करता येते. संध्याकाळच्या वेळी भक्तिभावाने पूजा करावी. केळी, दूध, तूप, साखर, गहू यांचा प्रसाद तयार करावा. तो प्रसाद भगवान सत्यनारायणांना अर्पण करावा. बंधू बांधवांसोबत कथा ऐकावी. गायन आणि नृत्य करून आनंद साजरा करावा. अशा प्रकारे व्रत केल्याने सर्व पापांचा नाश होतो आणि सर्व दुःख दूर होतात. मनुष्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. हे एक सोपे आणि प्रभावी व्रत आहे. कलियुगात सर्व दुःख दूर करण्याचा हा उत्तम उपाय आहे. अशा प्रकारे सत्यनारायण कथेचा प्रथम अध्याय पूर्ण झाला.